आज आपण बघणार आहे सोप्या पद्धतीने मावा आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतले, अर्धा लिटर मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याला गॅसवर मी मावा तयार करण्यासाठी ठेवले। मावा आपण घरीच करणार आहे। दुसरं अर्धा लिटर दूध मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले, ते पण मी साईडला गरम करून घेणार आहे। बघा, आता आपलं दोन्ही दूध उकळले होते। आता जो पसरट भांड्यामध्ये दूध आहे मी त्याला कंटिन्युअसली हलवून त्याचा मावा तयार करणार आहे। सोबतच आपलं दुसऱ्या साईडला दूध उकळलं होतं, त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकली आणि त्याला मस्त मी साखर विरघळल्यानंतर खाली उतरून ठेवले। बघा, आता 5 मिनिटात आपला मावा तयार होतो। फुल गॅसवर आपल्याला असं मस्त मावा तयार करून घ्यायचा आहे, त्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे। बघा, छान असा आपला मावा तयार झाला। त्याला मी थंड करायला खाली उतरून ठेवले। नंतर दुसरं दूध आपण घेतले, त्याला मी थोडं घट्ट करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी घट्ट होण्यासाठी एक स्लरी टाकणार आहे। त्यासाठी मी एका वाटीमध्ये गरम दूध घेतले, त्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले आणि ही स्लरी मी उकळत्या दुधामध्ये टाकून दूध छान असं घट्ट करून घेणार आहे। बघा, दूध असं घट्ट झालं की नाही चेक करण्यासाठी मी पळी अशी उलटी केली, त्यावर मी असं बोट फिरून बघणार आहे। रिकामी जागा भरली नाही गेली तर समजायचं आपलं दूध असं छान असं घट्ट झालं आहे। दूध मी पूर्ण थंड करून घेणार आहे। त्याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। त्यामध्ये मी अर्धी वाटी दूध पावडर, विलायची पूड, सोबतच आपण जो मावा तयार केला होता मी ते टाकणार आहे आणि 5 मिनिटापर्यंत कंटिन्युअसली मिक्सरमधून छान असं फिरवून घेणार आहे। मी ज्युसरमध्ये टाकलं, तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि छान असं फिरवून घेऊ शकता। बघा, आता आपलं असं क्रीमी असं लिक्विड तयार झालेलं आहे। ज्या भांड्यामध्ये मला आईस्क्रीम सेट करायचं होतं त्यामध्ये मी ती क्रीमी असं लिक्विड त्या काढून घेतले आणि त्याला 2 तासापर्यंत रेफ्रिजरेट करून घेतले। 2 तासानंतर अशा पद्धतीने आपलं क्रीमी असं आईस्क्रीम तयार होतं। नंतर मी त्याला परत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्याला मी परत 2-5 मिनिटापर्यंत मस्त फिरवून घेणार आहे। बघा, यामुळे काय होतं, आपलं आईस्क्रीम एकदम क्रीमी मुलायम असं सॉफ्ट असं तयार होतं। नंतर मी त्याला काय केलं, त्याच भांड्यामध्ये परत काढून घेतले आणि त्यामध्ये मी भरपूर असे सुकेमेवे टाकले, बदाम, काजू, किशमिश। आता त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे कट केलेला पिस्ता। बघा, आता त्यावर मी काही कट केलेले पिस्ते टाकले, काही मी आता खिसून टाकणार आहे। यामुळे त्याला इतकी सुंदर टेस्ट येते ना आणि कलर पण छान येतो। नंतर मी फॉईल पेपरने त्याला कवर करून रात्रभर मी त्याला रेफ्रिजरेटमध्ये सेट व्हायला ठेवले। सकाळी बघा, छान असा आपला मावा आईस्क्रीम तयार झालेला आहे। रूम टेम्परेचरवर थोडा वेळ ठेवल्यानंतर आपण ते काढायचं आहे। बघा, एकदम क्रीमी, एकदम सॉफ्ट असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। एकदा तुम्ही मावा आईस्क्रीम घरी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खा। बघा, एकदम असं दुधी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेलं आहे। बघा, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या रेसिपींसोबत। बाय बाय।